हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे एफ.डी.ए महाराष्ट्राच्या मित्रांनो दोन वेगवेगळ्या पोस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजे सिनियर टेक्निकल असिस्टंट, आणि दुसरी पोस्ट आहे मित्रांनो ॲनालिटिकल केमिस्ट म्हणजे विश्लेषणात्मक रसायन शास्त्रज्ञ। तर मित्रांनो, या दोन्ही पोस्टच्या टोटल वॅकन्सी जर बघितल्या तर टोटल 56 वॅकन्सी आहेत। आणि मित्रांनो, या दोन्ही पोस्टसाठी बी फार्म स्टुडंट एलिजिबल असणार आहेत। आणि मित्रांनो, या दोन्ही पोस्टसाठी ॲप्लिकेशन कसं करायचं त्या रिलेटेड व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे। तर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटले मला क्वेश्चन विचारलेलं, सर ह्या जो दोन वॅकन्सी आहेत ज्यामध्ये बी फार्म स्टुडंट एलिजिबल असणार आहेत, तर ती वर्किंग प्रोफाईल काय असते, म्हणजे कोणत्या कशा टाईपचं वर्क असते तिथं। तर ते वर्किंग प्रोफाईल या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत की डिपार्टमेंट कोणतं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जॉब भेटला तर तुम्हाला वर्किंग काय असणार आहे। तर मित्रांनो, हे दोन्ही जे पोस्ट असणार आहेत हे दोन्ही पोस्ट खूप चांगले आहेत। कंपेअर जर केलं झेडपी DHS यांच्या कंपेअरमध्ये ही खूप ड्रग इन्स्पेक्टरच्या लेवलची पोस्ट असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, जर पहिल्यांदा आपण बघितलं तर हे वर्किंगचं जर इथे बघू शकता तुम्ही, हे लॅब मध्ये वर्क असतं। तर मित्रांनो, औरंगाबाद, संभाजीनगर आणि मित्रांनो मुंबईमध्ये लॅब आहेत। तर मित्रांनो, या प्रयोगशाळेमध्ये काय केलं जातं, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक औषध व अन्य। तुम्हाला इथे लास्टला एक ऑप्शन दिसत असेल वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, याच्या 37 वॅकन्सी आपल्याकडे असणार आहेत। आणि मित्रांनो, या तिन्ही लॅब मध्ये काय आहे वॅकन्सी असणार आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे लास्टची आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ह्याची पे केल आहे 35,000 स्टार्टिंग पेमेंट। आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो 19 वॅकन्सी, त्यामध्ये रसायन शास्त्रज्ञ अनालिटिकल केमिस्टच्या 19 वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, ही अनालिटिकल केमिस्ट जी आहे ना, ही आहे सिनियर पोस्ट असणार आहे। त्याच्या अंडर तुम्हाला वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकची जॉब असणार आहे। त्याच्यामध्ये अनालिटिकल केमिस्टची जर सॅलरी बघितली तर ती 38,000 स्टार्टिंग सॅलरी असणार आहे। याच्यामध्ये सॅलरी डिफरन्स पण असेल। आणि मित्रांनो, तिचे पोझिशन जी असणार आहे ती सिनियर पोझिशन असणार आहे अनालिटिकल केमिस्टची वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पेक्षा। आणि ह्याच्या वेगवेगळ्या याच्या 19 वॅकन्सी आहेत, याच्या 37 वॅकन्सी आहेत। आणि मित्रांनो, या दोन्ही पोस्टसाठी फार्मा कॅन्डिडेट ज्याचं बी फार्म झालेलं आहे ते इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, आता आपल्याला बघायचं की वर्क कसं करतात, काय वर्क असतं। तर हे डिपार्टमेंट जर बघितलं आपण, अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यातील 3 प्रयोगशाळा आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला जसं ऑलरेडी सांगितलं, तर याच्यामध्ये पहिला आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर आहे मुंबई येथे आणि नागपूर येथे। तर याची जी क्षमता आहे ते 400 नमुने हाताळण्याची क्षमता असणार आहे। त्याच्यामध्ये जर मित्रांनो बघितलं तर ही जे लॅबोरेटरी आहे, लॅब आहे, प्रयोगशाळा, या तिन्ही प्रयोगशाळेमध्ये मित्रांनो या वॅकन्सी असणार आहेत। जर तुम्हाला जॉब भेटला तर तुमचं जॉब लोकेशन काय असू शकतं, नागपूर, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई, या 3 लोकेशन वरती तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये वर्क असणार आहे। तर याच्यामध्ये वर्क कसं असतं, तर त्याच्यामध्ये जर बघितलं, राज्यातील जनतेस गुणवत्तापूर्ण अन्न व औषध मिळण्याकरिता, म्हणजे मित्रांनो अन्न, फूड अँड ड्रग या 2 गोष्टी लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचाव्या म्हणून काय केलं जातं, रेग्युलर चेकअप केलं जातं। आणि रेग्युलर तिथून काय केलं जातं, सॅम्पल कलेक्ट केले जातात। आता हे जे सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत, इथे बघू शकता, अन्न व औषधाचे नमुने घेतल्यानंतर त्याचे औषध व अन्न नियंत्रण प्रयोगशाळा, आता इथे जे दिलेलं आहे अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा, या प्रयोगशाळेमध्ये ते सॅम्पल काय करावे लागतात, टेस्ट करावे लागतात। हे सॅम्पल टेस्टिंगचं जे वर्क असणार आहे, ते सॅम्पल जे कलेक्ट केलेलं आहे, तर तो सॅम्पल, त्याची क्वालिटी, सेफ्टी, या सर्व गोष्टी काय करणार, या दोन्ही पोस्टमध्ये तुम्हाला काय करावं लागतील, चेक करावे लागतील की हे खरंच जे अन्न आहे किंवा ड्रग आहे, हे दोन्ही मित्रांनो क्वालिटी आहे की नाही, हे चेक या तिन्ही लॅबमध्ये वर्क केलं जातं। आता ह्याच्यामध्ये मेन रिस्पॉन्सिबिलिटी जर बघितलं की ह्याच्यामध्ये काय काय जॉब प्रोफाईल असू शकते। जॉब प्रोफाईल कॅन इन्क्लूड व्हरायटी ऑफ टास्क सच एज, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल काम काय करावं लागणार, तर त्याच्यामध्ये आहे स्टार्टिंगचं लॅबोरेटरी प्रिपरेशन, जे प्रयोगशाळाचं काम करायचं, त्याच्यामध्ये प्रिपेरिंग केमिकल सोल्युशन, म्हणजे चेक करण्यासाठी जे केमिकल लागणार आहे तुम्हाला टेस्ट परफॉर्म करण्यासाठी, जसं आपण प्रॅक्टिकल करताना टेस्ट परफॉर्म करतो, तर तसंच ते
टेस्ट परफॉर्म करण्यासाठी कोणते कोणते केमिकल सोल्युशन तुम्हाला लागणार आहेत, त्याच्यानंतर कोणत्या इक्विपमेंट तिथे लागणार आहेत, अँड सप्लिमेंट फॉर इन्स्ट्रुमेंटल लॅब. तर लॅबसाठी जे केमिकल इक्विपमेंट वगैरे लागणार आहेत ते रेडी आहेत का बघणं, प्रिपेअर करणं. त्याच्यानंतर आहे लॅबोरेटरी मेंटेनन्स. माझा लॅबला काय करायचे, प्रयोगशाळेला मेंटेन करायचं, इन्शुरिंग दॅट द लॅब इज क्लीन अँड वर्किंग ऑर्डर अँड द ग्लासवेअर इक्विपमेंट आर रेडी टू यूज. म्हणजे तुम्हाला हे काय क्लीन वगैरे करायचं नाहीये, पण हे तुम्हाला प्रॉपर आहेत का, ते व्यवस्थित आहेत का, एक्सपेरिमेंट करण्यासाठी व्यवस्थित आहेत का, रेडी फॉर यूज, हे तुम्हाला काय करावं लागेल, तिथे चेक करावं लागेल. त्याच्यानंतर लॅबोरेटरी सेफ्टी, इन्शुअर दॅट सेफ्टी प्रोटोकॉल आर फॉलोड अँड द स्टुडंट क्लीन अप आफ्टर द सिमसेल. म्हणजे मित्रांनो हे जे इथे ना हे लॅबोरेटरी सेफ्टी तुम्ही लक्षात ठेवा, जे लॅब आहे ती सेफ आहे का, कोणतं तुम्ही जे चेकिंग करताय जे फूड आहे किंवा ड्रग आहे तर ते व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला सेफ्टी गरजेची असणार आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी इन्व्हेंटरी, तर लॅबोरेटरीचा जो स्टॉक असतो, कोणतं केमिकल किती आहे, ॲपरेटस कोणतं लागत आहे का, हे लॅबोरेटरीचे इन्व्हेंटरीमध्ये येतं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो लॅबोरेटरी डॉक्युमेंट. प्रयोगशाळेमध्ये जे सॅम्पल येतात ते सॅम्पलचे प्रॉपर डॉक्युमेंट असणं गरजेचं. म्हणजे सॅम्पलचं नाव काय असणार आहे, तो कधी अप्रूव्ह आहे, कोणत्या स्टोअरमधून घेतलाय, त्याच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट असतं ते मेंटेन करणं. लॅबोरेटरी क्वालिटी कंट्रोल, परफॉर्मिंग क्वालिटी कंट्रोल ऑन मार्केटेड प्रोडक्ट अँड रिसर्च प्रोटोटाइप्स. तर याच्यामध्ये मित्रांनो इथे एवढंच लक्षात ठेवा की क्वालिटी कंट्रोल करणं. त्याच्यानंतर लॅबोरेटरी प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे प्रयोगशाळेच रिलेटेड तुमचं वर्क असणार आहे. आणि यामध्ये जर मेन तुम्ही बघितलं मित्रांनो तर फूड अँड ड्रग हे जे सॅम्पल कलेक्ट केले जातात ते तुम्हाला चेक करायचे आणि त्यांची टेस्ट करायचे, हे प्रॉपर स्टँडर्ड मीट करतात का, एवढंच वर्क असणार आहे तुमचं. त्याच्यानंतर लॅबोरेटरी प्रेझेंटेशन, लॅबोरेटरी प्रोटोकॉल. तर मित्रांनो हे जॉब प्रोफाईल मध्ये मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगितलंय की तुमचं वर्क काय असणार आहे, लॅबोरेटरी रिलेटेडच वर्क असणार आहे. तुम्हाला सॅम्पल कलेक्ट वगैरे करण्यासाठी जावं नाही लागणार. तुम्हाला लॅबमध्ये जे सॅम्पल येतात आणि ते कलेक्ट झालेले सॅम्पल तुम्हाला काय करायचे, टेस्ट करायचे. त्याच्यामध्ये टेस्ट करण्यासाठी लागणारे केमिकल असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे इक्विपमेंट असतील, ते सर्व व्यवस्थित आहेत का, व्यवस्थित काम करतायत का, हे तुमचं काय असणार आहे, रेग्युलर टास्क असणार आहे. तर मित्रांनो ह्या वॅकन्सी खूप चांगल्या आहेत. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म आतापर्यंत भरलेला नसेल तर ॲप्लिकेशन फॉर्म लगेच भरून घ्या. आणि मित्रांनो ह्याची तयारी तुम्हाला पण व्यवस्थित करावी लागेल. याच्या तयारी रिलेटेड सिलेबस असेल, ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे, दोन्ही पोस्टसाठी कशा पद्धतीने भरायचं आहे, हे ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो PDF वगैरे जे फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड असतात ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतात. मित्रांनो ही जे इन्फॉर्मेशन आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडली असेल तर सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. आणि काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.